नमस्कार मित्रांनो. आज आपण एका खूपच गोड गाण्याची गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे एका इवल्याशा गोंडस पक्ष्याची. चला तर पटकन सुरुवात करूया. अरे वा, जरा इकडे बघा बरं. हे कोण आहे? ओळखलं का या छोट्याशा पक्षाला? काय वाटतं कोण असेल ही? अगदी बरोबर, ही आहे चिमणी. आणि माहितीये, ही काही साधीसुधी चिमणी नाहीये. तिचं एक खास गाणं आहे. ती नेहमी चिऊ 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 असं गात असते. म्हणूनच तर आपण सगळे तिला प्रेमाने म्हणतो चिवचिव चिमणी. तर ही आहे आपल्या आजच्या गोष्टीची हिरोईन, आपली लाडकी चिवचिव चिमणी. बघा तर किती खुश दिसतीये. चला बघूया तरी हिची गोष्ट आहे तरी काय. अच्छा, आता एक विचार करूया. पक्ष्यांना राहायला काय लागत असेल बरं? आपण जसं घरात राहतो तसं पक्षी कुठे राहत असतील? एकदम बरोबर, घरट्यात. आणि आपली ही चिमणी सुद्धा स्वतःसाठी एक खूप सुंदर घर बांधते. पण ती हे घर कसं बरं बांधत असेल? तिच्याकडे तर विटा किंवा सिमेंट असं काहीच नसतं. मग ती काय वापरत असेल? चला पाहूया. तर हे बघा, आपली चिमणी खूप हुशार आणि मेहनती आहे. ती एक एक काडी शोधून आणते आणि त्या काड्यांनी आपलं सुंदर मजबूत असं घरटं विणते. अगदी गाण्यातल्यासारखंच. चिवचिव चिमणी घरटे बांधते छान, काढ्या आणून एक एक घरटे सजवते छान. चिमणीने घरटं तर बांधलं, छान झालं. पण हे घरटं फक्त तिच्या एकटीसाठी नाहीये हं. तिच्या घरात अजून कोणीतरी खास राहतं. कोण असेल बरं ते? अरे बघा, तिच्या घरट्यात तिचं इवलंसं बाळ आहे. आणि आई असल्यामुळे बाळाची काळजी तर घ्यावीच लागणार ना. बाळाला भूक लागली असेल, तहान पण लागली असेल. म्हणून आपली चिमणी आई बाळासाठी 2 महत्वाच्या गोष्टी घेऊन येते. एक म्हणजे चारा, म्हणजे खाण्यासाठी छोटे छोटे दाणे, आणि दुसरं म्हणजे पाणी. आणि गाण्यात सुद्धा हेच सांगितलं आहे. दाणा आणते, पाणी आणते, बाळाला भरवते छान. चला तर मग आता या आपल्या हुशार आणि मेहनती चिमणीची संपूर्ण गोष्ट पुन्हा एकदा आठवून पाहूया. म्हणजे ती दिवसभरात काय काय करते ते बघूया. तर आपली चिमणी सकाळी उठून चिवचिव करते, मग घरट्यासाठी एक एक काडी आणते, त्यातून सुंदर घरटं बांधते, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या बाळासाठी चारा आणि पाणी आणून त्याला प्रेमानं भरवते. किती छान आहे ना ही गोष्ट. चला तर मग आपण सगळे मिळून हे गाणं गाऊया. तयार? चला. चिवचिव चिमणी घरटे बांधते छान, काड्या आणून एक एक घरटे सजवते छान, दाणा आणते, पाणी आणते, बाळाला भरवते छान. तर अशी आहे आपल्या चिवचिव चिमणीची छोटीशी आणि गोड गोष्ट. प्रेम, मेहनत आणि काळजी या सगळ्या गोष्टी तिच्याकडून शिकायला मिळतात. आता तर सगळ्यांना या गाण्यामागची पूर्ण गोष्ट माहीत झाली आहे. मग आता हे चिवचिव चिमणीचं गाणं नक्की गायला पाहिजे, नाही का? गाऊन बघा, खूप खूप मजा येईल.